राज्यसभा सदस्य के रूप में निर्वाचित होने पर गोंदिया प्रेस क्लब के पदाधिकारियों और सदस्यों ने नवनिर्वाचित सांसद राजेंद्र जैन के निवास स्थान पर जाकर उनसे शिष्टाचार भेंट की। इस गरिमामयी मुलाकात के दौरान प्रेस क्लब की ओर से सांसद राजेंद्र जैन को पारंपरिक शाल और पुष्पगुच्छ भेंट कर उनका भावभीना स्वागत व सत्कार किया गया। इस अवसर पर प्रेस क्लब के प्रमुख सदस्य खेमेंद्र कटरे, हिदायत शेख, सावन डोये, मुनेश्वर कुकड़े, सतीश पारधी, प्रमोद गुड़धे सहित कई पदाधिकारी उपस्थित थे। मुलाकात के दौरान सांसद जैन ने सभी पत्रकार बंधुओं से बेहद अनौपचारिक और दिल खोलकर चर्चा की। चर्चा के दौरान प्रेस क्लब के सदस्यों ने उम्मीद जताई कि श्री जैन राज्यसभा में गोंदिया जिले के विकास और स्थानीय जनहित के मुद्दों को प्रमुखता से उठाएंगे। काम करताना मी कधी अशी अपेक्षा नाही केली की मला काही पद भेटायला पाहिजे, पण माझी एकनिष्ठता आणि स्वर्गीय माननीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मी सहकार क्षेत्रामध्ये भरपूर काम केलेलं आहे, म्हणून एक सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यात आली आहे आणि हे माझ्यासाठी गौरवची गोष्ट आहे। साहेबांनी मला खूप आशीर्वाद दिला की माझ्या नामांकन पत्राच्या वेळी स्वतः उपस्थित होते आणि ते इतके वरिष्ठ आहे की त्यांच्याबद्दल फक्त मी हे म्हणू शकतो की हे माझ्या पूर्ण कार्यकालमध्ये ते मला मार्गदर्शन करणार आहे। साहेब सातत्याने भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी काम करत आहे। आता मला खासदार करून पक्षाने आमचे सर्वांचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब जसं म्हणतात डबल इंजिन की सरकार, असे प्रफुल्लभाई समोर आणि मी मागे राज्यसभेमध्ये आम्ही डबल इंजिन म्हणजे दोन खासदार मिळून ताकदीने काम करणार आणि ताकदीने आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल भंडारा आणि गोंदियाच्या आणि पूर्व विदर्भाच्या यासाठी आम्ही काम करतो। आज पहिल्यांदा तुम्ही राज्यसभेत करते ज्या लोकांनी आजपर्यंत मला इतका उत्साह सन्मान दिला आणि आज दिवसभर ते कोणी ऐकायला तयार नाही, त्या लोकांनी संध्याकाळपर्यंतचे कार्यक्रम ठेवले आहे। आता स्वर्गीय मनोहरभाई पटेलची प्रतिमेला माल्यार्पण करून सर्व मंदिराचे दर्शन, महापुरुषाचे दर्शन घेऊन घरी त्याच्यानंतर जलाराम लॉनमध्ये कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे।